नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, रस्त्यावरून येता जाताना किंवा कुठेही प्रवासात असताना किंवा कुठल्याही जागी आपण असतो, अशा वेळेला एखादी अपरिचित व्यक्ती कुठल्याही कारणास्तव भयंकर अडचणीत सापडली असेल, संकटात सापडली असेल, तर आपण तिच्या मदतीला धावून जातो. अगदी मदतीला धावून गेलो नाही तरी आपल्या डोक्यात एक विचार चमकून जातो की अरे, बिचारा फसलाय. तर याला माणुसकी म्हणतात. आणि आज माझ्या मनामध्ये तीच एक प्रकारची माणुसकी आहे असं समजा. कारण माझे तुम्ही व्हिडिओ नित्यनेमाने बघत असाल तर ठाकरे ब्रँड, ठाकरे परिवार, त्यांची महत्ता या संबंधी सातत्याने जे ढोल ताशे बडवले जातात, मी त्यावर आक्षेप घेत आलेलो आहे. त्यामुळे राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, या दोघांच्या बाबतीत मला फार कौतुक आहे आणि मी त्यांच्या समर्थनार्थ त्यांच्या मदतीला धावून जाईल ही अपेक्षा कोणीही करणार नाही, अगदी ते सुद्धा करणार नाहीत. हा, पण विश्लेषण करताना आपल्याकडून त्यांच्यावर अन्याय होऊ नये याची मी काळजी घेतो. आणि त्याच वेळेला माझी नावडती व्यक्ती असेल आणि ज्यांच्या राजकारण किंवा एकूणच कामकाजाला मी विरोध करत असतो, अशाही व्यक्तीच्या बाबतीत जर अन्याय होत असेल तर त्याच्यावरच्या अन्यायाला वाचा फोडणं हे सुद्धा एक मागच्या पिढीचा पत्रकार म्हणून मी माझं कर्तव्य समजतो. आणि म्हणूनच आज हा विषय जो मी करतो आहे तो एक प्रकारे ठाकरे ब्रँड, ठाकरे बंधू यांच्या वर जो अन्याय झालेला आहे त्याचं परिमार्जन व्हावं या अपेक्षेने करतोय. आणि म्हणून ते शीर्षक बघितलं तर ते शीर्षक अनेकांना गमतीशीर वाटेल. त्यांना राहू द्या ना घरी, आता वाजले की 12. ह्यातली गंमत बाजूला ठेवा. ते काहीतरी गाणं आहे ना, तिला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. आता जुनं झालंय, 10-12 वर्षापूर्वीचं कधीचं गाणं आहे, ते खूप गाजलेलं. तर तसं हे ठाकरे बंधू यांना राजकारणात खरोखरच रस नाहीये, सार्वजनिक जीवनामध्ये फारसा रस नाहीये. हा, त्यातून जे काही लाभ मिळतील, फायदे मिळतील ते मात्र त्यांना हवेत. पण त्यासाठी आवश्यक आणि अत्यावश्यक असलेले कष्ट आम्हाला घ्यायचे नाहीत, ही त्यांची भूमिका आहे. आणि ही गेल्या 5-7 वर्षामध्ये अगदी स्पष्टपणे दिसलेली. अगदी राज ठाकरे विषयी मी खूप अपेक्षा बाळगून होतो आणि आहे सुद्धा. पण त्या अपेक्षा राज ठाकरे यांची क्षमता, त्यांचं कौशल्य, त्यांची गुणवत्ता या संदर्भाने होतं, व्यक्ती म्हणून नव्हतं. ज्या व्यक्तीकडे नेतृत्व गुण आहेत आणि त्या नेतृत्व गुणाच्या बळावर काही पराक्रम करण्याची शक्यता आहे, अशा व्यक्तीने पराक्रम करावा ही अपेक्षा बाळगणं हा गुन्हा नाही. आणि म्हणूनच राज ठाकरे विषयी आज सुद्धा माझ्या अपेक्षा संपलेल्या नाहीत. पण माझ्या अपेक्षांनुसार त्यांनी वागलंच पाहिजे हा हट्ट मी करू शकत नाही. मी बोलू शकतो, इच्छा व्यक्त करू शकतो. तसंच उद्धव ठाकरे यांच्याकडून कुठलंही कर्तृत्व गाजवलं जाणार नाही. वडिलार्जित आहे ते टिकवण्याची क्षमता सुद्धा उद्धव ठाकरेंमध्ये नाही, हे सुद्धा मी वारंवार सांगत आलोय. आणि असे दोन ठाकरे बंधू एकत्र आले की साक्षात बाळासाहेब अवतारले अशा पद्धतीमध्ये काहीतरी चमत्कार घडणार असली दिवा स्वप्न बघणारे आहेत. त्यांचा भ्रमनिरास सातत्याने होत गेला तर नवल नाही. 5 जुलैला जेव्हा हे दोन बंधू वरळी डोम मध्ये एकत्र आले, त्यानंतर बघा आता युती झाली तरी भीती झाली म्हणजे भाजपच्या पोटात धडकी भरली, महायुतीला घाम फुटला, इथपर्यंत अनेकांनी शीर्षक देऊन झाली. पण महापालिका निवडणुकीच्या अर्ज भरायची सुरुवात होऊन एक दिवस उलटला तोपर्यंत राज ठाकरे यांच्याकडून आम्ही युती करतो आहोत, राजकीय निवडणुकीसाठी युती करतो आहोत याची ग्वाही दिली जात नव्हती. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे बघा शेवटी युती झाली की नाही. अरे, प्रश्न असा आहे की 5 जुलै नंतर 7 जुलै 9 जुलै तेव्हाही युती जाहीर करता आली असती. इतकं लांबवण्याचं कारण काय होतं? इतकं लांबवण्याचं कारण काय होतं?
हे अडवून ठेवून ते काय 3ची बी गेली, 6ची बी गेली आणि 9ची बी गाडी गेली, आता 12ची गाडी निघाली, असं काय ते गाणं आहे ना. तसं युतीचा काय मुहूर्त असा बघितला जात होता का की 3ची गाडी जाऊन देत, 6ची गाडी जाऊन देत, 9ची गाडी जाऊन देत, तंगवून ठेवायचं, गाडीत बसू द्यायचं नाही, आणि आता 12ची निघाली गाडी, अर्ज भरायला पण सुरुवात झाली आहे, जाऊ द्या ना घरी. इथे उलट म्हणावं लागतं, राहू द्या ना घरी. या दोन्ही भावांना एक कर्तृत्वहीन आहे आणि दुसऱ्याकडे कर्तृत्व गाजवण्याची क्षमता आहे, पण दोघांनाही घराच्या बाहेर पडून अगदी मुलूक मैदान लढाई करावी अशी इच्छा नसेल तर बाकीच्यांनी तशा इच्छा बाळगून जे काही नगारे ढोल वाजवले त्यांचा भ्रमनिरास झाला तर नवल नाही. आणि म्हणून हा विषय मला एक प्रकारे ठाकरे बंधूंवर केलेला अन्याय वाटतो. त्यांना एकत्र यायचं होतं का? महेश मांजरेकरच्या एका मुलाखतीमध्ये, पॉडकास्टमध्ये राज ठाकरेंनी काय उत्तर दिलं, लगेच डबघाईला आलेला आपला पक्ष आहे तो सावरायचा तर राजची मदत होऊ शकेल म्हणून लगेच उद्धव ठाकरेंनी टाळीसाठी हात पुढे केला. तर मग इतके दिवस का केला नव्हता हा पण फरक आहे ना. नाही, अरे पक्ष सावरायचा असेल, पक्षाचा गेलेला तोल सावरायचा असेल तर आधी तोल गेला पाहिजे, असा विचार उद्धव ठाकरे करत होते का? उद्धव ठाकरे आणि त्यांच्या भोवतालचा जो गोतावळा आहे, ज्यांनी 2019 मध्ये मुख्यमंत्री पदासाठी निवडणुकीनंतर ताबडतोब मतदाराचा भ्रमनिरास करून टाकला होता, ते पक्षाची अगदी भुईसपाट व्हावा, पक्ष बोजवारा उडावा, मगच आपण तो सावरायचा प्रयत्न करू. खरंय मित्रांनो, घराची डागडुजी तेव्हा करता येते जेव्हा ते घर डबघाईला आलेलं असतं, मोडकळीला आलेलं असतं. मग गेली 8-10 वर्ष बाळासाहेबांच्या निर्वाणानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांचा गोतावळा आपल्याला पुढे राज ठाकरे बरोबर सोबत घेऊन आपला पक्ष सावरायचा, नव्याने त्याला संजीवनी द्यायचे म्हणून 10 वर्ष हे आपला पक्ष डबघाईला येण्याचंच काम करत होते का, असाही प्रश्न विचारला गेला पाहिजे. आज ज्या पद्धतीमध्ये सगळ्या माध्यमातून दोन बंधू एकत्र आले, युती झाली, बंधू वगैरे 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 जे जे काय बोललं जातंय ते सगळं भाजपने केलं का? ते शरद पवारांनी केलं का? ते काँग्रेसने केलं का? ते अबू आझमीने केलं का? शिवसेना फुटावी, हे दोन बंधू एकमेकापासून दुरावले पाहिजेत, यासाठी भाजप असो काँग्रेस असो कोणीही दुसऱ्या कोणी काही केलेलं नाही. या दोन भावांमध्ये जी घरात धुसफूस होती त्याचं पर्यवसान हे शिवसेना दुभंगण्यात झालं, ज्यातून मनसे नावाचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा नवा पक्ष निर्माण झाला. त्यासाठी सहनशीलता कमी असलेले राज ठाकरे जितके जबाबदार आहेत तितकेच उद्धव ठाकरे सुद्धा जबाबदार आहेत. त्यांना आपल्या धाकट्या भावाला सांभाळता आलं नाही, म्हणजे घरात मोठा भाऊ असून मोठा भाऊ राहता आलं नाही आणि भाजप बरोबर धाकटा भाऊ म्हणून राहता आलं नाही. आणि यातून ही जी काय परिस्थिती आज निर्माण झाली आहे, उद्धव ठाकरेंच्या हाती उरलेली जी काय पित्याची पुण्याई आहे, ज्याला उबाठा शिवसेना म्हणतात, ती इतकी डबघाईला आली आहे. तरीही उद्धव ठाकरे घराबाहेर पडून कार्यकर्त्यांना मिसळून, कार्यकर्त्यांना मोटिवेशन देऊन, प्रोत्साहन देऊन काही करण्याच्या हालचाली तरी दिसतात का? आता काल परवा राज्यातल्या 288 नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या. जर तुम्ही राज्यव्यापी आणि एक प्रादेशिक पक्ष असाल तर कुठल्याही एखाद्या छोट्या नगर परिषदेची निवडणूक सुद्धा तुम्हाला तितकी महत्वाची वाटली पाहिजे. याचं कारण नंतर येणाऱ्या आमदारकीच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी तिथे तुमचा एक बुरुज तरी उभा राहणं आवश्यक असतं. तुम्हाला आठवत असेल, आत्ता ज्या निवडणुका झाल्या 2 डिसेंबरला ज्याचं मतदान झालं होतं, त्या निवडणुका 288 जागी होत्या, पण काहीतरी 40, 50, 25 अशा नगरपालिकांमध्ये काहीतरी तांत्रिक दोष होता म्हणून नागपूरच्या हायकोर्ट खंडपीठाने
त्याच्यावर स्थगिती दिली होती आणि त्यांचं मतदान हे 20 डिसेंबरला घेतलं जाईल आणि सगळ्यात 288 ची मोजणी ही 21 डिसेंबरला होईल असं घोषित करण्यात आलं. आणि त्यामुळे जिथे हे मतदान झालेलं नव्हतं अशा ठिकाणी प्रचाराची मुदत सुद्धा वाढवून देण्यात आली. आणि त्या कालखंडामध्ये आपल्या इतक्या कार्यबाहुल्यामध्ये असून सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 20 डिसेंबरला जिथे मतदान होणार आहे तिथे स्वतः प्रचाराला गेलेले होते, आधी गेले होते आणि लांबलेल्या निवडणुकांसाठी सुद्धा गेले होते. पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ही युतीची घोषणा पण करत नव्हते आणि अशा ठिकाणी जाऊन आपापल्या उमेदवारांना हिम्मत देण्यासाठी सुद्धा काम करत नव्हते. त्यांचे जे दुय्यम नेते आहेत, दुसऱ्या फळीतले नेते आहेत, ते मुंबईतल्या जागा वाटपाबद्दल एकमेकाशी चर्चा करत होते, प्रस्ताव देत होते, प्रस्ताव घेत होते. पण 288 नगरपालिकांच्या बाबतीत यांनी जरा सुद्धा हालचाल केली नाही. त्यांना घराच्या बाहेर पडावं असं सुद्धा वाटलं नाही. उलट असं वाटत होतं की मला राहू द्या ना घरी. आणि असे लोक एकत्र यावेत म्हणूनच्या उतावळेपणाने बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना झाल्यासारखे मराठी पत्रकार आणि मराठीतली माध्यमातले विश्लेषक त्या वरातीमध्ये न निघालेल्या वरातीमध्ये नाचत होते. आणि वरात कुठे आहे? निघेल ना, निघेल ना, निघणार आहे, वरळी मध्ये ठरलेलं आहे. त्यांचे यांचे आणि त्यांचे सगळे सोयरे बोलतायत वरात निघणार आहे म्हणून. हे जे अब्दुल्ला नाचत होते, एकदा त्यांची कटकट थांबावी म्हणून ह्या दोन बंधूंनी ती पत्रकार परिषद घेतली आणि एकदाची युती झाली जाहीर. 12 मिनिटांमध्ये पत्रकार परिषद संपली म्हणून सगळ्यांचं मन खट्टू झालं. ना कुठे जेवणावर उठली, ना कुठे अंगावर ते गुलाब पाण्याचे फवारे मारले. ते वरातीतले लोक नाराज होतात ना, आमचे पाय नाही धुतले, आमच्या अंगावर गुलाब पाण्याचे फवारे नाही मारले, आम्हाला फुलं दिली नाहीत, आम्हाला पेढा दिला नाही वगैरे रडतात वरातीतले लोक. तसं मग ही जी काय ब्लू सी नावाच्या वरळीच्या हॉलमध्ये पत्रकार परिषद झाली, ती 12 मिनिटात संपली हो. ही चर्चा आता चालू आहे. जे ठाकरे बंधू, ठाकरे ब्रँड आणि त्यांचं टिमकी वाजवत होते ते सगळे 12 मिनिटाच्या पत्रकार परिषदेत निराश होऊन गेले. अर्थात पत्रकार परिषद कशाला म्हणतात हा सुद्धा एक आता हास्यास्पद प्रकार झालेला आहे. रोज सकाळी उठून काहीतरी बकवास केली आणि कॅमेरे लागलेत ना, मग ते दाखवायचं आणि त्यालाच पत्रकार परिषद नाव द्यायचं. तर मग ही पत्रकार परिषद का नव्हती? उद्धव ठाकरे आपल्या घरी आणि राज ठाकरे शिवतीर्थावर बसले असते आणि तिथून त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सने सुद्धा या ब्ल्यू सी मध्ये जमलेल्या पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली असती किंवा युती घोषित केली असती तरी चाललं असतं. त्यालाही पत्रकार परिषद म्हणता येईल, कारण पत्रकार आणि राजकीय नेता यांच्यातला संवाद झाला. मग आता तक्रार कशाला आहे की 12 मिनिटात संपली पत्रकार परिषद? साधी सरळ गोष्ट आहे. पत्रकार परिषद तेव्हा घेतली जाते जेव्हा एखाद्या पक्षाचा नेता, कोणी महत्वाची व्यक्ती ही आपल्याला काहीतरी सांगायचं म्हणून पत्रकारांना गोळा करते, आमंत्रित करते आणि आपली एक भूमिका किंवा जे काय असेल ते सांगते. त्यानंतर पत्रकारांचं शंका समाधान यासाठी जे प्रश्नोत्तर होतात त्याला पत्रकार परिषद म्हणतात. पण अलीकडल्या काळात मराठी माध्यमांनी ही सगळी व्याख्या बदलून टाकलेली आहे. तुम्हाला आठवतं जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते अशा वेळेला संजय राऊत यांनी एक शिवसेना भवनामध्ये पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्यावर भलते सलते आणखीन कोणा मोहित कंबोज त्याच्यावर आरोप केले होते आणि 1 तासात कुठले कुठले कागद फडफडवत काय काय सांगितलं होतं. अगदी शिव्या शाप दिले होते, शिवीगाळ केली होती, ती सुद्धा लाईव्ह दाखवण्यात आली. आणि ते संपल्यानंतर प्रवचन काय म्हणाल ते विवेचन संपल्यानंतर नो क्वेश्चन आन्सर्स असं संजय राऊतांनी जाहीर केलं. त्यालाही पत्रकार परिषद म्हटलं गेलं. मग 12 मिनिटात
राज ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत एका मंचावर बसले पत्रकारांच्या कॅमेऱ्यासमोर. ते बोलले नसते तरी त्याला पत्रकार परिषद म्हणायला काय हरकत होती. आता पत्रकार परिषदेची व्याख्या बदलली आहे ना. ज्या दिवशी जो काय प्रकार कॅमेऱ्यात पकडला जाईल आणि आवाज येईल किंवा चित्र टिपलं जाईल त्याला पत्रकार परिषद म्हणायचं. त्यासाठी रडायचं कशाला. आणि हा मला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांवरचा अन्याय वाटतो. त्यांना काहीही सांगायचं नव्हतं. तुमचा हट्ट होता की 2 ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजेत. वळंजू नावाचा एक जुना शिवसैनिक गेली 10-12 वर्ष 15 वर्ष 2 ठाकरे बंधू एकत्र यावेत म्हणून वेगवेगळे उपद्व्याप करत होता. अगदी सेना भवनापासून मातोश्री पर्यंत एक मिरवणूक घेऊन जाण्यापर्यंत त्यांनी केली होती. तेव्हा आले का 2 ठाकरे बंधू एकत्र? नाही आले. आता ही मीडियाची कटकट एकदा बंद व्हावी, काय ती युती डिक्लेअर करून टाकावी म्हणून हा ब्लू स्वीप मधला इव्हेंट करण्यात आला. त्याच्यात प्रश्नोत्तराचा विषयच नव्हता. जागा वाटप झालं का, कुठच्या महापालिकेत झालं, कुठल्या महापालिकेत एकत्र लढायचं ठरलं, असा कुठल्याही प्रश्नाचं कसलंही उत्तर ना उद्धव ठाकरेंकडे होतं ना राज ठाकरेंकडे होतं. आणि पत्रकार परिषद झाली पण सगळे अब्दुल्ला मस्त नाचत होते. एकदा ह्या पत्रकारांच्या डोक्यातून युती केल्याच्या घोषणेचं जे खूळ आहे ते संपवण्यापुरतं परत एकदा वरडीलाच कुठेतरी एकत्र बसू आणि युती झालं असं म्हणू. काय हे असंतुष्ट आत्मे, भटकंती करणारे आत्मे शांत होतील एवढ्यासाठी मला वाटतं ब्लू सी या पत्रकार परिषदेचा उद्योग झाला. आणि परत एकदा राज ठाकरे शिवतीर्थावर आणि उद्धव ठाकरे मातोश्रीवर रवाना झाले. पुढे काय झाले मी बोलतोय तेव्हा 24 तासापेक्षा अधिक काळ उलटून गेलाय आणि अनेक जण तेवढ्यातच खुश आहेत की युतीची घोषणा राज ठाकरेंनी करून टाकली, युती झाली. पण ते घरीच गेले परत. आणि त्याच्या पुढे काय झालंय, कारण मी बोलतोय ती 25 तारीख आहे आणि आणखीन 5 दिवसांनी उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपणार आहे. अर्थात तोपर्यंत यांचे किंवा इतर सगळ्यांचेच उमेदवार जागा वाटप हळूहळू करत घोषित होईल. पण यासाठी तुम्ही नाचण्याची गरज होती का. आणि तुमच्या हट्टासाठी तुमची कटकट बंद करावी, तुमची कटकट बंद करावी म्हणूनच एकदाची राज ठाकरेंच्या तोंडून उद्धव ठाकरेंनी उक्ती करून घेतली, वधवून घेतलं की बाबा युती झाली, आम्ही एकत्र निवडणुका लढवणार. 2 ठाकरे बंधू एकत्र आले. पिंडाला कावळा शिवला यांच्या. सगळ्या पत्रकार नावाचे जे कावळे उडत होते त्यांची कावकव एकदा कमी व्हावी यासाठी हे करण्यात आलं. अर्थात ते चालेल किती न चालेल किती हा पुढला विषय, तो बघू आपण. हा सगळा विषय पुढे चालेल तो 16 जानेवारी नंतर, कारण 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी आहे. त्यातून निकाल समोर येतील. तोपर्यंत जे काय आहेत, कोण मावळे असतील कोण कावडे असतील, यांची काव म्याव म्याव चालू राहील. पण निदान ठाकरे बंधूंची कटकट डोक्यांची कमी झाली, त्यांच्यावरचा अन्याय थांबला असं मी म्हणेन. रोज रोज उठून युती कधी युती कधी युती कधी थांबला. माझं एवढंच या पत्रकारांना सांगणं आहे, बाबांनो त्यांना यात काही रस नाहीये, त्याचा फायदा हवाय पण त्यासाठी त्या दोघांनाही कष्ट घ्यायचे नाहीत, मेहनत करायची नाही. तेव्हा त्यांना राहू द्या ना घरी. आता वाजले की 12, अर्थात 12 वाजले की नाही हे टोले 12चे टोले ऐकण्यासाठी आपल्याला 16 पर्यंत थांबावं लागेल, 16 जानेवारी पर्यंत थांबावं लागेल की 12 वाजतात की नाही वाजत. पण ते 12 वाजल्यानंतर राहू द्या ना घरी असाच पहिली ओळ आहे, ती नंतर म्हणायची वेळ येईल 12 वाजले तर. मी आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.